अवघ्या 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एका बाळाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 18 महिन्यांच्या बाळाला अवैधपणे दत्तक पत्र करून चक्क 50,000 रुपयात त्यांची विक्री करण्यात आलेली आहे। पाहूयात नेमकं काय घडलंय। ₹100 रुपयांचा स्टॅम्प, 50,000 रुपये आणि बाळाचा व्यवहार। ऐकून जरा विचित्र वाटलं ना, पण हे असं घडलंय। 2 वर्षांपूर्वी लातूरच्या उदगीर मधील इंदिरा नगर मध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्यानं आपल्या पोटच्या गोळ्याला 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दत्तक दिलं। अवघ्या 18 महिन्यांच्या बाळाला 50,000 रुपयांमध्ये दत्तक देण्यात आलं। कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता या दाम्पत्यानं थेट आपल्या बाळाला दत्तक दिलं। हा व्यवहार करताना 5 जणांनी साक्षीदार म्हणून सह्या देखील दिल्या। बालकल्याण विभागानं हा सर्व प्रकार समोर आणलाय आणि आता या प्रकरणी आई वडिलांसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता पोलिसांनी या चिमुकल्याला शोधून उदगीर मधील बाल शिशुगृहामध्ये दाखल केलेला आहे। उदगीर शहर पोलीस स्टेशनला जाऊन 8 जणांवर देणार घेणार साक्षीदार आणि एक विधिज्ञ असे 8 जणांवर आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे आणि बाळ आज माननीय बाल कल्याण समितीच्या आदेशाने मदर तेरेसा शिशुगृह उदगीर येथे दाखल करून बाळ सुरक्षित आहे। भारतात कारा या केंद्र शासनाच्या यंत्रणेमार्फतच दत्तक प्रक्रिया राबवली जाते। काराद्वारे भारतामध्ये दत्तक प्रक्रिया होते। कारा म्हणजे केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण। दत्तक घेण्याची इच्छा असल्यास कारावर ऑनलाईन अर्ज करावा लागतो। अर्जदारांची कागदपत्र आणि पात्रता या ठिकाणी तपासली जाते। अर्जदाराची आर्थिक आणि सामाजिक स्थिती काय आहे ते देखील पाहिलं जातं। अर्जदाराची मानसिक आणि शारीरिक क्षमता योग्य असावी ही देखील यामध्ये महत्त्वाची अट आहे। त्यामुळे बाळ दत्तक घेण्यासाठी या सर्व अटी पूर्ण करणं गरजेचं असतं। लातूरमध्ये या बाळाला दत्तक घेताना आणि देताना कोणतीच कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली नाही। बेकायदेशीरपणे या बाळाला दत्तक देण्यात आलं। बाळ दत्तक प्रक्रिया केलेला आहे, परंतु ते 100 रुपयाच्या बाँडवर चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे आणि ही प्रक्रिया एकदम बेकायदेशीर आहे। जर आपल्याला बाळ कायदेशीर घ्यायचं असेल तर कारा गाईडलाईन्स नुसार कारा या संस्थेवर रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून बाळ आपण दत्तक प्रक्रिया जे रिलेटिव्ह अडॉप्शन असते किंवा आपल्याला बाळ नव्याने घ्यायचं असेल तर ही तिथं दोन्ही पद्धतीने रजिस्ट्रेशन कारा गाईडलाईन्स याच्यानुसार केलं जातं। अनाथ किंवा सोडून दिलेली मुलं दत्तक दिली जातात, मात्र ती दत्तक देताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाते। इकडे लातूरमध्ये केवळ 50,000साठी आई वडिलांनी आपल्या मुलाचं बालपण पणाला लावलं। असे प्रकार भविष्यात घडू नये म्हणून आत्ताच या दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।